वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आल्याशिवाय राहणं शक्यच नाही। आमच्यासारख्या तरुणांसाठी वंदनीय बाळासाहेब आजही प्रेरणास्थान आहेत आणि कायम राहतील। वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचं बाळकडू आमच्या वडिलांनी आम्हाला पाजलं, त्यामुळे आम्ही मराठी म्हणून आज अभिमानाने जगतो। आपण सगळे आज अभिमानाने जगतोय आणि ह्याची आठवण, ही जाणीव आयुष्यभर नक्की आमच्या मनातही राहणार आहे। 6 खासदार हे शिवसेनेकडे येतात असं म्हटलं जातं, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने आरोप केले जातात, विकत घेतले गेले, त्यांना पैसे दिले गेले। खासदार संजय राऊत, मला वाटतं आज न उद्या ते होणारच होतं। लोकसभेच्या निवडणुका ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस उद्धवजी यांचे सगळे उमेदवार हे फक्त आणि फक्त काँग्रेसच्या मतदारांवरती निवडून आलेले सगळे खासदार होते। शिवसैनिकांनी त्याला मतदान त्यावेळेस केलं नव्हतं। महायुती म्हणून आम्ही लढलो होतो, शिवसेना भाजप आरपी आम्ही एकत्र होतो, राष्ट्रवादी आम्ही एकत्र होतो। दुसरीकडे उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र होते, शरद पवारजी यांच्यासोबत होते। आणि त्यावेळेस आपल्याला सगळं माहिती आहे की संविधान हे धोक्यामध्ये आहे, अल्पसंख्याक धोक्यामध्ये आहे। असं करून काही ठराविक सामाजिक घटकांना एकत्र आणून त्यांनी मतदान मिळवून हे जास्त खासदार निवडून आणले होते। हे मूळचे सर्व शिवसैनिक आहेत। आता उदाहरणार्थ जे सर्व खासदार त्यांचे जे निवडून आले होते मूळचे सर्व शिवसैनिक, परंतु काँग्रेसी विचारधारांच्या मतदारांच्या धोरणातून आलेले। अर्थातच पुन्हा मतदारांकडे जात असताना, पुन्हा शिवसैनिकांकडे जात असताना विकास कामं तर नाहीच, परंतु कुठला विचारही सोबत नाही। मला वाटतं ही खंत त्यांच्या मनामध्ये पहिल्या दिवसापासून होतीच। ती खतखत आज ना उद्या बाहेर पडणार होती, ती आज बाहेर पडली। आणि मला वाटतं हा प्रवेश काल ना आज ना उद्या हा होणारच होता। त्याला मुहूर्त हा 60व्या वर्धापन दिनाचा ह्याचा नक्कीच आनंद आहे। अशी चर्चा आहे की 6 खासदार नाही तर 7 खासदारांची स्वाक्षरी झाली आहे। ज्या प्रकारे भाषा वापरतात आपल्याच खासदारांना ज्या प्रकारे अपशब्द आपण कसं बघताय? मला वाटतं संजय राऊत साहेब हे माझ्यापेक्षा प्रचंड मोठे ज्ञानी व्यक्ती आहेत, सिनियर आहेत। त्यांच्याबद्दल मी काय बोलणं चुकीचं आहे, परंतु माझ्यासारख्या नवख्याला तरी समजतं की आपण किती विद्वान असलो तरीसुद्धा पत्रकारासमवेत म्हणजे तुम्ही महाराष्ट्रासोबत बोलताय, तुम्ही जनतेशी संवाद साधताय आणि जनतेशी संवाद साधत असताना जर का शिवीगाळ जर का सहजरित्या जर का तोंडातून निघत असेल तर मला वाटतं ह्याच्याकडे त्यांची संस्कृती ही कशी आहे ही समजतं। आणि मला वाटतं शिवसैनिक हा आक्रमक असतो, परंतु ती आक्रमकता तो आंदोलनाच्या माध्यमातून दाखवतो, जे आंदोलन कधी संजय राऊत यांनी केलेलं नाही। त्यांनी फक्त आजपर्यंत लेखणीच केलेली आहे। अशा शिवीगाळ आणि अशा चुकीच्या भाषेच्या माध्यमातून त्यांनी सामनाचा अग्रणी देखील त्यांनी बदनाम केला, जो आता लोकांनी वाचण्यास देखील सोडून दिलेला आहे। एक महत्त्वाची गोष्ट की 6 खासदार नाही तर 7 खासदार आहेत असं देखील ऐकायला मिळत आहे। मला 7 खासदारांची स्वाक्षरी झाली आहे। वाटतं 6 खासदार असू द्यात, 7 खासदार असू द्यात, उद्या अनिल देसाई साहेबांनी देखील निर्णय घेतला तरी सुद्धा काही सरप्राईज व्हायचं कारण नाही। बघा, शेवटी विषय असा आहे की ज्या पक्षासोबत आता ओमराजे निंबाळकर साहेबांचा मी विषय घेतो। मागच्या उठावाच्या वेळेस ओमराजे निंबाळकर जी यांनी एक कडक भूमिका घेतली होती की नाही, मी उदयजींसोबतच थांबणार। आणि त्यांनी कैलास पाटील यांच्यावरती देखील माझ्या माहितीप्रमाणे त्यांचाच इन्फ्लुएन्स होता आणि त्यांचा दबाव कदाचित असू शकत होता। ते ओमराजे निंबाळकर आज का तयार झाले? मग 50 खोके समजा आम्ही दिले असते त्यावेळेस, मग आज पण त्यांनी घेतले, त्यावेळेस त्यांनी नाकारले होते। मला वाटतं ह्या सगळ्या चर्चांना काही अर्थ नाही। 50 खोके करून आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला, आता देखील 50 खोकेचा आवाज देत आहेत, परंतु जनतेने जो काही निकाल त्याचा दिला आणि ह्या सर्व खासदारांच्या मनामध्ये होतं की आम्हाला कट्टर हिंदुत्व आम्हाला जपायचं आहे। त्याकरता शिवसेनाच, जी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज काम करते, ती शिवसेना खरी शिवसेना। आज ज्या काही हे सगळे प्रकरणं झाली किंवा घटना घडल्या 2-3 दिवसापासून, यावर अजूनही उपमुख्यमंत्री बोललेले नाही, त्या आरोपांना उत्तर दिले। आजच्या भाषणातून सडेतोड उत्तर मिळेल? मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे की उत्तरं आपण ही कामामधून द्यायची असतात। शिंदे साहेबांनी कधीही कोणावरही, माननीय उद्धवजींवरती देखील शिंदे साहेबांनी आजपर्यंत कधीच टीका केली नाही आणि जर का कधी भाष्य केलं असेल तर ते प्रत्युत्तर दिलेलं आहे। परंतु शिंदे साहेबांची नेहमीच शैली राहिलेली आहे आणि त्यांचं नेहमीच म्हणणं राहिलेलं आहे, आम्हाला देखील त्यांची शिकवण आहे की आपण कामामधूनच उत्तर द्यायचं आहे। विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याकरता आपल्याकडे वेळ नाही, जनतेची सेवा करण्याकरता आपण हा आपला वेळ दिला पाहिजे। धन्यवाद। हिंदीमध्ये होते उद्धव ठाकरे को जो सांसद छोड़कर चले गए वो आपकी पार्टी में कब शामिल होंगे, उसकी अधिकृत घोषणा कब होगी? क्या आज के स्थापना दिन के मौके पर वो मंच पर दिखाई देंगे? देखिए, हमारी तो मंशा है, हमारी तो इच्छा है कि जो खासदार उद्धव जी के साथ में थे आज वो हमारे साथ में आने का निर्णय लेने वाले हैं।
या शायद ले चुके हैं। तो आज ही हमारे इस माध्यम से आज हमारा 60th वर्धापन दिन है। इस दिन के माध्यम से आज वो हमारे पक्ष में शामिल हुए। लेकिन अभी उनके ऊपर निर्भर है। लेकिन देखिए आज ज्वाइन करें या फिर कल ज्वाइन करें, मेरे ख्याल से उनका हमारे साथ में जुड़ना ये काफ़ी एक अच्छा पॉजिटिव स्टेप है हमारे लिए। जब भी मैं सिर्फ संख्या के पॉइंट ऑफ व्यू से नहीं बोल रहा हूँ। आज जब भी खासदार बढ़ेंगे तो बिल्कुल हमारी ताकत बढ़ेगी। आज शिवसेना महाराष्ट्र में जिस तरह से आगे बढ़ रही है, एकनाथ शिंदे जी के ऊपर शिवसैनिकों के साथ में सर्वसामान्य जनता का जो विश्वास बढ़ रहा है, मेरे ख्याल से उसी के मद्देनजर रखते हुए ये डिसीजन काफ़ी इंपॉर्टेंट है। आज ही अधिकृत घोषणा होगी, आज ही इस मंच पर क्योंकि हमारी तो इच्छा है आज ही अधिकृत घोषणा हो। अभी इस बारे में मैं कुछ नहीं बोल सकता। हमारे सीनियर्स इस बारे में टिप्पणी करेंगे, लेकिन मेरी तो इच्छा है कि आज ही इसकी घोषणा हो जानी चाहिए। देखिए, मेरे ख्याल से संजय राउत जी के जो सीनियर्स हैं, उनके जो पार्टी लीडर्स हैं, उन्होंने भी हमें धमकी दी थी कि आपको वर्ली से ही आना है, आपको मुंबई में तो आना पड़ेगा, हमको फेस करना पड़ेगा, हमारा सामना करना पड़ेगा। जब भी हम गुवाहाटी से, सूरत से, हम लोग गोवा से भी मुंबई आए थे, हमारा स्वागत करने के लिए शिवसैनिक रास्ते पे थे। मेरे ख्याल से हमें कोई हर्ट करना तो दूर, या फिर हमें कोई मारपीट करना तो दूर, जब भी हम हमारे कॉन्स्टिट्यूंसी में मतदार संघ में हम जब वापस गए थे, हमारा फूलों से स्वागत किया गया था। तो मेरे ख्याल से ये विचार, एकनाथ शिंदे जी का विचार जनता ने स्वीकारा है। बाला साहब जी का विचार एकनाथ शिंदे साहब आगे लेके जा रहे हैं और जनता ने एक्सेप्ट कर लिया है। इनके धमकी देने से कुछ होने वाला नहीं है। देखिए, सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू है, गृह विभाग का, पुलिस विभाग ने जो एनालिसिस किया उसके हिसाब से दिया गया है। मेरे ख्याल से उसको पॉलिटिक्स से जोड़ना एक गलत है। पर मेरे ख्याल से हर एक शिवसैनिक खुद की रक्षा खुद कर सकता है, सुरक्षा खुद कर सकता है। पर संजय राउत उन शिवसैनिकों में से है नहीं जो कभी रास्ते पर उतर के आंदोलन कर सकते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।